तुम्ही बघू शकता हा डांबरी रोड आला असेल पहिले, हा असा आला असेल आणि या धरणात गेला असेल. धरणात म्हणजे पहिले हा जुना रस्ता असेल आणि या डांबरी रोडच्या साईडला हे गाव पूर्ण असेल, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, हे डांबरी रोड, याच्या आजूबाजू ही गावं आता पाण्यात गेले सर्व. हा पूर्ण वाडा असेल, बंगला असेल आणि बघा त्याची परिस्थिती आता काय झालेली. पूर्ण माती ना माती असते ना, पूर्ण वाहून गेलेली आहे. आणि ही घरं एक वर्षानुवर्ष. तर मित्रांनो, इथं काही असू शकतं दगडांमध्ये. शेवट हे पाणी वर्षानुवर्ष भरलं जातं. आणि हे समोर काहीतरी एक ऑफिस दिसते, ते ऑफिस पण बघू आपण कसं झालेलं, काय झालेलं. हे बघा गाव कसं झालेलं असं. नमस्कार मंडळी, मी आत्ता आलो आहे भोरपासून साधारण एक 20-25 किलोमीटर अंतरावर हिंदुर्शी नावाचं एक गाव आहे. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल हे देवगडचं धरण आहे. मित्रांनो, विषय असा असतो, जेव्हा एखादं गाव पाण्याखाली जेव्हा जातं, म्हणजे ते गाव तर उठतं, त्याचं पुनर्वसन होतंच, पण ते गाव पाण्याखाली जेव्हा जातं ना, आणि पाण्याखाली गेल्यानंतर ते गाव कसं दिसतं हा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे. कारण वर्षानुवर्ष त्याच्यावर पाणी असतं, ते गाव कसं दिसतं, म्हणजे त्याची अवस्था काय होऊन जाते. गाव तसंच असतं का, मग ते गाव राहतच नाही. तर तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तेच दाखवणार आहे की गाव कसं दिसतं जेव्हा पाण्याच्या खाली ते गाव गेलं, आणि जेव्हा पाणी ते तिथलं डॅमला पाणी कमी झालं उन्हाळ्यात, तर ते गाव कसं दिसतं. तर मित्रांनो, तुम्हाला ते गाव दाखवणार, गावाचा काय पार्ट शिल्लक राहतो. तर मित्रांनो, मी तुमचा मित्र गतीश पाटील आणि माझं चॅनल आहे धाडस एक धडपड, हा माझा यूट्यूब चॅनल आहे. तर चॅनल कोणी नवीन असेल तर सर्वप्रथम माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, व्हिडिओ कुठं स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी तुम्हाला पूर्ण गाव दाखवणार आहे की जे पाण्यात गेलेलं गाव त्याची परिस्थिती काय झालेली असते. तर मित्रांनो, कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, हे बघा, हे गाव तुम्हाला दिसत असेल. हे गावातलं घर आहे. याच्यातलं ना तुम्हाला पूर्ण दिसत असेल हे गावाचं घराची ही परिस्थिती का झालेली आहे. तर मित्रांनो, विषय असा असतो, वर्षानुवर्ष पाणी असल्यामुळे ना घरात पाणी भरतं, तेव्हा ती माती वगैरे होऊन जाते. फक्त शिल्लक राहतो तो, जसा माणसाचा सांगाडा, म्हणजे माणसाचं जर का हाडकं शिल्लक असतात, तशी ही घराची फक्त दगडं शिल्लक असतात. तर मित्रांनो, हे तुम्हाला दिसत असेल, हे पूर्वी इथं डॅम झालेला, हा समोर डॅम दिसत असेल तुम्हाला. आणि इथं पहिले गावं होती. तर वर्षानुवर्ष पाणी वरून जेव्हा पाणी असतं, तेव्हा हे बघा, हा पूर्ण एखादा वाडा असेल, बंगला असेल, हा पूर्ण वाडा असेल, बंगला असेल. आणि बघा त्याची परिस्थिती आता काय झालेली. पूर्ण माती ना माती असते ना, पूर्ण वाहून गेलेली आहे. आणि ही घरं एक वर्षानुवर्ष. तर मित्रांनो, इथं काही असू शकतं दगडांमध्ये. शेवट हे पाणी वर्षानुवर्ष भरलं जातं. आणि हे समोर काहीतरी एक ऑफिस दिसते, ते ऑफिस पण बघू आपण कसं झालेलं, काय झालेलं. हे बघा गाव कसं झालेलं असं. इथं पण काय गावं होती, काय होती बघू शकता तुम्ही. तर हे बघा, हे कसं झालेलं आहे. हे बघा तुम्ही, हे घर. आता आपण सर्वप्रथम हे बघू, ते ऑफिस बघू कसं. हे बघा मित्रांनो, हा जुना प्रकारचं ऑफिस आहे. तुम्हाला मी ऑफिस दाखवणार आहे.
तर बघा मित्रांनो, घरांची काय अवस्था झालेली आहे. ऑफिस आहे, वर्षानुवर्ष वरती पाणी असल्यावर कसं होऊन जातं बघा. मित्रांनो बघू शकता, हे बघू शकता हे घर कसं झालेलं आहे बघा. हे घर पूर्ण पडलेलं आहे. इथं काही झाडं पण होती, ती तोडली गेली, तर झाडांचे अवशेष आहे. हे बघा हे घर फक्त सापडा शिल्लक आहे, माती पूर्ण वाहून गेलेली आहे. काही शिल्लक राहिलेलं नाही आहे. तर मित्रांनो, वरून वर्षानुवर्ष पाणी राहिल्यामुळे ना अशी परिस्थिती होते. जेव्हा हे धरण फुल भरतं ना, हे जिथंपर्यंत हिरवळचं तुम्हाला दिसतंय ना मित्रांनो, तिथंपर्यंत पाणी चढतं. हे घर पूर्ण पाण्यात असतं. तर मित्रांनो, तुम्हाला समोर दिसत असेल हा ओटा असेल, या पायऱ्या असतील, पूर्ण घर असेल पूर्ण पाण्यात गेलेले. तुम्ही पाहू शकता. हे ते घर आणि हे दुसरं घर. इथं एक बिल्डिंगच होती, याला थोडंसं सिमेंट लावल्यामुळे ना हे बऱ्या परिस्थितीमध्ये आहे. बघू आतमध्ये कसं आहे. हे बघा कसं घर आहे. या घरांची अशी अवस्था आहे, बघू शकता. हा डांबरी रोड आला असेल पहिले, हा असा आला असेल आणि या धरणात गेला असेल. धरणात म्हणजे पहिले हा जुना रस्ता असेल आणि या डांबरी रोडच्या साईडला हे गाव पूर्ण असेल, तुम्हाला दिसत असेल. हे बघा हे डांबरी रोड, याच्या आजूबाजू ही गावं आता पाण्यात गेलं आहे सर्व. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. अजून बरंच काय इथं बघण्यासारखं. हे बघा इथं बी काही घर दिसत आहेत. हे बघा काका, काय आठवणी शिल्लक आहेत का? काय शिल्लक आहे सांगा मला. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो, हे पूर्ण गाव दाखवलं तुम्हाला मी कसं आहे काय पाण्यात गावाची अवस्था काय होते. मित्रांनो, माझ्या चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्तपर्यंत माझा हा व्हिडिओ लोकांमध्ये पोहोचवा. जय शिवराय. असेच व्हिडिओ येतील. धन्यवाद.